नमस्कार, पद्मजा रसोईमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण कढी पकोड्याची रेसिपी बघणार आहोत। कढी फुटू नये यासाठी काय करायचं तेही सांगणार आहे। सुरुवातीला आपण भजी तयार करायला घेऊया। 1 वाटी मुगाची डाळ मी 4 ते 5 तास भिजत ठेवली होती। आता हे मुगाची डाळ छान भिजलेली आहे। आता आपण हिला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत। पाणी नितळून आपण ही मुगाची डाळ आता मिक्सरमध्ये घालून घेऊया। 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरे घालून घ्यायचं आणि याची जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची। इथे मी जाडसर अशी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता अगदी रवाळ अशी आपण इथे पेस्ट तयार करून घेतलेली आहे। त्यामुळे भजे सुद्धा आतून अगदी छान असे रवाळ तयार होतात। खूप जास्त जर बारीक वाटली तर आतनं गिळगिळीत असे भजे तयार होतात। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं, थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि हे सगळं मिश्रण आपण चांगलं फेटून घ्यायचं आहे। जितकं जास्त फेटून घ्याल ना तितके भजे हलके तयार होतात। आता ह्यामध्ये हळद घालायची राहिली होती, अर्धा चमचा हळद घालून घेऊया आणि सर्व मिश्रण छान फेटून घेऊया। आता याला अर्धा तास झाकून ठेवायचं आहे। आता आपण कढी तयार करण्यासाठी 1 वाटी दही घेतलेलं आहे। हे दही मिक्सरमधनं थोडंसं फिरवून घ्यायचं म्हणजे स्मूथ पेस्ट तयार होते। आता आपण ह्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया। यामध्ये मी 2 वाटी एवढं पाणी घालून घेणार आहे। यामुळे आपलं इथं कढीचं ताक तयार झालेलं आहे। आता आपण ह्या ताकापासून कढी तयार करणार आहोत। तर कढी फुटू नये यासाठी मी इथे 2 चमचे एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे। यामध्ये अगदी थोडंसं ताक टाकून घ्यायचं। तुम्ही इथे पाण्याचा वापर सुद्धा करू शकता। याची छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची। गुठळ्या फोडून घ्यायच्या आणि नंतर हे मिश्रण ह्या ताकामध्ये घालून घ्यायचं आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। एकसारखं 5 मिनिटं फिरवून घ्यायचं। कढीला फोडणी देण्यासाठी वाटण तयार करूया। 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरे घालून अशी जाडसर पेस्ट वाटून घ्यायची। कढी तयार करण्यासाठी एक मोठा टोप घेतला आहे। त्यामध्ये 1.5 चमचा एवढं तेल घालून घ्यायचं। 1 चमचा मोहरी घालून छान तडतडू द्यायची आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे। तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते घालून तेलामध्ये छान परतून घेऊया। मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। 7-8 कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची, त्यालाही छान परतून घ्यायचं। त्याचा वास खूप छान येतो कढीमध्ये। अर्धा चमचा हळद घालून घ्यायची। सर्व मसाले तेलामध्ये छान परतून झाले की यामध्ये आपण जे ताक तयार करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि सर्व मिश्रण खालच्या तळापासून छान फिरवून घ्यायचं। एकसारखं ह्याला फिरवून घ्यायचं आणि नंतर ह्याला उकळी येऊन द्यायची आहे। उकळी आल्यानंतर तुमची कढी अजिबात फुटणार नाही। यामध्ये मी आणखीन 1 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे। यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं। एक उकळी आली की मग ह्याला पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं। या पद्धतीनं कढीला 5 ते 7 मिनिटं छान उकळून घ्यायचं आहे। यामध्ये आपण जे बेसन पीठ घातलेलं आहे त्यामुळे कढी अजिबात फुटत नाही आणि बेसन पीठ छान इथं शिजलं पाहिजे यासाठी आपण 5 ते 7 मिनिटं याला छान उकळून घ्यायचं आहे। मस्त अशी दाटसर आपली कढी बनवून तयार झाली। आता भजी तयार करण्यासाठी त्यामध्ये अगदी चिमूटभर मी सोडा घातला आहे। यामुळे भजी छान हलके होतात। तेल छान तापलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये अगदी छोटे छोटे असे भजे तळून घेऊया। दोन्ही साईडनं भजे छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम इथे आपल्याला मीडियम ठेवायची आहे। खूप जास्त हाय फ्लेमवरती भजे करपू शकतात आणि अगदी बारीक गॅसवरती भजे तेलकट होऊ शकतात। त्यामुळे मीडियम फ्लेमवरती सगळे भजे तळून घ्यायचे। मस्त अशी कुरकुरीत आणि आतून छान सॉफ्ट असणारी आणि जाळीदार आपले भजे तयार झालेले आहेत। तयार केलेले भजे आपण ह्या कढीमध्ये घालून घ्यायचे आणि कढीमध्ये घातल्यानंतर सुद्धा ही भजी अजिबात कढीमध्ये विरघळत नाहीत। मस्त अशी कढी दाटसर तयार झालेली आहे आणि भजेसुद्धा अगदी मस्त झालेले आहेत। तुम्हाला ही कढी पकोड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।